रनआउट साठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे आणि नक्कीच काय डिसिजन असेल आम्ही स्क्रीनवरती चेक करतोय. कारण तिसरा पंच आज खऱ्या अर्थानं जेवण्यासाठी ते बिझी आहेत. आयोजक जो काही डिसिजन देतील त्याच्यावरती आता अंमलबजावणी करावी लागणार आहे. रन कंप्लीट आहे. इज नॉट आउट फलंदाज. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं चांगली रनिंग आणि खऱ्या अर्थानं अडथळाही निर्माण झाल्यात. कारण इथून आता प्रेशर दोन्ही टीम वरती समांतर असणार आहे. रविदादा दलवी यांचं जरूर आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न नक्कीच व्हावं. संतोष पवार खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोरलवाडी गावचा खेळाडू आहे. कर्णारा जो कर्णाला गड आहे, किल्ला आहे, महेंद्र सॉरी महेंद्र महेंद्र पवार गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी पटलावर हे नक्कीच आपण पाहतोय. महेंद्र वाघे थोडीशी माहिती चुकीची मिळतोय. यावेळी चेंडूला ट्राबल केलाय. संतोष कातकरीचा फटका आहे. बॅक टू द फिल्डर. चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी आपण बघितलं तर या धाब्यांवर कुठेतरी दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. परंतु क्षणात जिथे एक धाव संख्या कंप्लीट झाली, एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे सरलेला आहे. धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ अतिरिक्तता संपलाय आणि 2 रन मात्र इथे कंप्लीट झालेला आहेत. पुन्हा एकदा महेंद्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रयत्न करतोय. यस, डेफिनेटली रणनीती थोडीशी मिसिंग झाली कारण प्रेशर आहे. मॅच अशा स्थितीची आहे कारण दोन्ही संघाला आता जिंकायचंच आहे. असा प्रेशर मनामध्ये धरून येत सगळेच प्लेयर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. नक्कीच द नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ट्रॅव्हल केलाय. समाधान ठाकरेच्या बॅट मधून चेंडू उडवलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द सीमा रेषा बाहेर. दन 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 करीत गेला. बिगिट 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 द षटकार. ना बघून जातो छत्रपती शिवाजीराजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यस, डेफिनेटली अतिशय चांगली धून आपण पाहतोय. परंतु बऱ्याच उशिरानंतर समाधानच्या बॅट मधून निघालेला बिग हिट षटकार आहे आणि या षटकाराच्या साहाय्यानं स्कोरबोर्ड वरती धाब्यांचा उच्चांकन वाढला जाईल. धावपट्टीवरती धाब्यांचा उच्चांकन आपण पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 डाबा कंप्लीट जरूर केलेले आहेत. ओव्हर द विकेट स्टार्ट ऑफ द बॉलर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती थोडस दडपण प्रेशर. महेंद्र वाघे यावेळेस नक्कीच आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे फटका फसलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे काय घडेल, इथे काय झालंय हे प्रभू, हे हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हो गया, ये तो साला गमचा हो गया. चेंडू हाता में से सुट गया. इथे खेळाडूला मिळालेलं जीवदान आणि या जीवदानाचा फायदा मात्र हुबेहूब उचलावा लागेल समाधान ठाकरे या खेळाडूला. संतोष पवार या क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी तीच महाग पडू शकतो. टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ 9 धाब्यांवरती उभारलाय जरूर. ओव्हर द विकेट शेवटील बॉल. यावेळेस संतोषच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅव्हल केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा जरूर आहे. अर्थात एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टीवरती धाब्यांचा डिपेंडमय खेळ जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 10 या धाब्यांवरती. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय स्थितीपूर्वक केला जातो आहे. खऱ्या अर्थानं कमिटी मेंबर्सनं घेतलेली जबाबदारी ही अतिशय हुबेहूब उभारलेली आहे. आयोजन घडवणं इतकं सोपं नसतं परंतु संकल्पना ही खूप महत्वाची असतं आणि तीच संकल्पना या वेळेस आपल्याला होत असताना पाहायला मिळते. 108 वाड्यातील खेळाडू खऱ्या अर्थानं आदिवासी समाजातील आपापल्या तालुक्यासाठी अतिशय चांगला खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
10 धाबा कंप्लीट. कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्कीच होतं. 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांवरती आता प्रेशर आणि दबाव असेल, कारण दोन्ही संघ लुजर संघ आहेत. एक एक सामनं पराभूत झालेले आहेत, परंतु यावेळेस इथे विजयाच्या पटलावरती तुम्हाला अतिशय चांगली कर्तव्य घडवावा लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी पटलावरती नक्कीच आपण पाहतोय. दिस इज गोलंदाज नेम विनोद पवार. यस सॉरी, संतोष वाघे. कारण गोलंदाजाचं नाव समजणं, प्रत्येक खेळाडूचं नाव समजणं आता खूप डिफेंड आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव खेळला संतोष कातकरी. इथून प्रेशर कारण डॉट बॉल आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये समाधाननं अतिशय चांगली गुणवत्ता सिद्ध केली. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आल्या, परंतु त्यानंतर त्याला जीवदानही मिळालंय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर संतोष वाघे आखाडावाडीचा खेळाडू आहे. कल्ले विभागातील हा संघ, कल्ले गावचा हा संघ, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कल्ले विभागातील आखाडा वाडीचा हा खेळाडू आहे संतोष वाघे. यावेळेस स्ट्राईक एंड संतोष. यावेळेस फटका फासलाय, परंतु इथून मात्र चेंडू सुटलाय. खऱ्या अर्थानं फाईन रिझन मध्ये मिळालेला हा संतोषच्या बॅटमधनं, अर्थात टीम साठी चौकार. मला सकाळी आणि संध्याकाळी प्रॅक्टिस महत्वाची असतं. ती प्रॅक्टिस तुमची महत्वाची असेल तर तुम्ही क्रिकेटला मोठ्या उच्चांकावरती नेऊन जाणार. परंतु गोलंदाज पुन्हा एकदा स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय संतोष वाघे. आखाडा वाडीचा हा खेळाडू आहे, परंतु आपल्या तालुक्यासाठी खेळ करत असताना अतिशय चांगली गुणवत्ता सिद्ध करतोय. संतोष सारख्या खेळाडूला त्यानं बाद करण्यात यश मिळालंय. धावपट्टीचा विचार केला, स्कोरबोर्ड वरती धाब्यांचा उच्चांकन स्क्रीनवरती आपण पाहतोय. 14 धाबा इथे स्कोर उभारलाय, परंतु 2 विकेट लॉस, सॉरी 1 विकेट लॉस. पहिला गडी बाद झालाय. यस, पंचांचा इशाराला इज वाईट बॉल. अतिरिक्ती धाव नक्कीच वाढणार आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर अतिशय चांगल्या पद्धतीपूर्वक खेळ करत असणारे दोन्ही संघ आहेत. दरम्यान ओव्हर क्रमांक दुसरा आणि धावफलकावरती 15 रन आल्यात. लो फुलटच बॉल ट्रॅव्हल केलाय, पंचांचा इशारा आलाय. दिस इज द नो बॉल, परंतु इथे कदाचित शॉर्ट फाईन रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केला. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं अतिशय चांगली गुणवत्ता सिद्ध केली. हाईट फॅक्टर बॉल आणि पंचांना मात्र पनिशमेंट दिलेली आहे. इज नो बॉल, नो प्लस. यस, नो प्लस 2 अशा 3 रन मिळतील. द फ्री हिट बॉल, द फ्री हिट बॉल, द फ्री हिट बॉल. 3 वेळा हा शब्द मैदानाच्या आतमध्ये आम्ही नक्कीच फिरवला, कारण याच बॉलवरती एखादा फटका खेचतो त्यावरती विकेट जातो, परंतु फलंदाजाच्या लक्षात राहत नाही. ऑफिल जोरात आहे, परंतु दादा फ्री हिट बॉल आहे. तुम्हाला अपील करून काय फायदा होणार नाही. जर धावचित असता तर त्यावरती पंच काहीतरी निर्णय वेगळा दिला असता, परंतु इथून मात्र
द नेक्स्ट बॉल. यस, इथे बॅट चिकट आहे. शॉर्ट लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये बॉल, परंतु इथे यष्टी रक्षकांनी केलेली कामगिरी. फलंदाज क्रमांक दुसरा बाद झालाय. विजय बातनगावचा हा खेळाडू, परंतु इथून मात्र विजयला परतावं लागलेलं आहे. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा असताना आणि टोटल स्कोर मात्र 15 वरती नक्कीच थांबलाय डीजे. त्यांना अतिशय बऱ्याच मैदानावरती आमची भेट झालेली आहे, परंतु चांगले चांगले धून त्यांच्या माध्यमातून वाजवली जातो. आताही आपण पाहिलं तर प्रेक्षकांची मनं जिंकण्यासारखी धून येतात, परंतु इथे गडी क्रमांक दुसरा बाद झालेला आहे. टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ नक्कीच आपण पाहतोय. संतोष कातकरी बाद झाल्यानंतर झालेलं प्रेशर विजय वाघमारे या खेळाडूवर, परंतु तोच विजय कुठेतरी यश मिळालंय गोलंदाजाला. जितकी गोलंदाजी सुंदर होतो ना, तितकीच क्षेत्ररक्षक ही सुंदर होत असताना पाहतोय. समाधान ठाकरे यावेळेस स्ट्राईक एंडला उभा नक्कीच आहे. त्याच्या बॅटमधनं एक षटकार नक्कीच आलाय. यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू आउट ऑफ द सीमा पार. सुपर डुपर बिग हिट, द सिक्सर. त्यांच्या सोबत आम्ही कॉमेंट्री केलेली आहे आपल्या आदिवासी समाजामध्ये. टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ 24 धाबा, 24 रन्स, 2 विकेट इज लॉस. नक्कीच आपण पाहतो जोपर्यंत समाधान ठाकरे जीवदानाचा फायदा काय आहे क्रिकेटमध्ये हे नक्कीच आपल्याला कळालं आहे. यावेळेस फटका फासलाय. सर्कलच्या आतमध्ये बॉल आहे, पण तू स्वतः गोलंदाज आणि इथे मात्र गोलंदाजानं पकडलाय झेल आणि संपलाय. समाधान ठाकरे या खेळाडूचा खेळ. समाधान ठाकरे या खेळाडूचा खेळ. गोलंदाजाला रोखावे
डेफिनेटली हॅट्रिक उंबरट्यावरती हा गोलंदाज नक्कीच आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, परंतु गोलंदाजांना अतिशय चांगलं कर्तव्य गजावलंय. अविनाश जाधव दडपण प्रेशर क्या बात आहे. भिंगार गावचा खेळाडू आहे. चांगलं कर्तव्य बजावत असताना या स्पर्धेत नक्कीच पाहतोय. आज भिंगार गावचे काही समर्थकही आपल्या खेळाडूंची मॅच पाहण्यासाठी जरूर आलेले आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच स्वागत करतोय. दरम्यान दडपण प्रेशर असताना इथून मात्र गोलंदाजांना अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. अविनाश जाधव खऱ्या अर्थानं हॅट्रिक उंबरट्यावरती हा गोलंदाज नक्कीच आहे, परंतु काय करणार गोलंदाज. परंतु इथे नौका फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. भरत कातकरी स्वराली 11 टीम पोंजे संघाकडून हा गोलंदाज नक्कीच आहे, परंतु शिरडोण गावचा हा खेळाडू आहे. यावेळेस भरतच्या बॅटमधनं मिस टायमिंग फटका नक्कीच आहे. बॅटच्या पट्ट्यात उभेहूब चेंडू येत नाहीये. इथून मात्र तुम्हाला रणांची रणसंख्या पुढे न्यावी लागणार आहे. इथून तुमच्या रणा जास्त होतील तर तुमचं कॉम्पिटिशन नक्कीच वाढेल गोलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षकी करत असताना. परंतु यावेळेस कदाचित गोलंदाज हॅट्रिक उंबरट्यावरती नक्कीच होता अविनाश जाधव. थोडस दडपण प्रेशर असताना 4 चेंडू इथे फेकले गेलेले आहेत. टोटल 24 धाबा स्कोर वर आपण नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल डाव्या हाताचा गोलंदाज आहे. चांगला कर्तव्य बजावतोय आपल्या टीमसाठी. इथून तुम्हाला आपल्या टीमसाठी चांगला कर्तव्य नक्कीच बजावा लागणार आहे. डबल पास पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव आहेत. अशी गोलंदाजी करणं खूप गरजेचं असणार आहे. तर नेक्स्ट बॉल भरत, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं भरत कातकरी शिरडोण गावचा हा खेळाडू प्रयत्न करतोय. इथून तुम्हाला रणांची रणसंख्या कशा स्थितीपूर्वकाने पुढे सरेल हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान या ओव्हर मधील कदाचित हा शेवटचा बॉल असावा. ऑफिल जोरात आहे. पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, परंतु पंचानं ती पाण्याची कमतरता मैदानाच्या आतमध्ये पुरवायची आहे. पंचांना इशारा केलेला आहे, कारण पंच हे खूप चला आयोजक 12वा खेळाडू जा आपापल्या खेळाडूंना पाणी घेऊन. जास्तीत जास्त क्रिकेटमध्ये लागणारं महत्व पाण्याचं असतं आणि ते पाण्याचं महत्व मात्र पुरेपूर उभारावा लागेल. टोटल 3 षटकांचा खेळ संपला, 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकेचा विचार केला तर धावपट्टीवरती धाबा आपल्याला 24 पाहायला मिळत आहेत, परंतु 4 गडी बाद झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये जणू काही 10 धावा इथे उभारल्या होत्या. 10 धावेचं टार्गेट जरी प्रति ओव्हरमध्ये लागलं असतं तर आतापर्यंत 30 धावा कंप्लीट नक्की झाल्या असत्या, परंतु तसं काही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. सेकंड ओव्हरमध्ये जवळपास गोलंदाज आपण पाहिला तर संतोष वाघेनं फक्त 8 रन खर्च केल्यात. त्यानंतर अविनाश जाधवनं फक्त आणि फक्त 6 रन खर्च केलेले आहेत, परंतु 2 विकेट त्याच्या नावावरती नक्कीच कोरले. तत्पूर्वी आपण सुमधुर गीत ऐकूया डीजेच्या माध्यमातून. षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ हा संपलेला आहे, परंतु अजूनही 12 चेंडूंचा खेळ पेंडिंग आहे. त्या पेंडिंग असलेल्या बॉलवरती कितवरचा प्रवास असेल, कारण आतापर्यंत 3 षटकामध्ये जवळपास 24 रन इथे कंप्लीट झालेले आहेत. दडपण आणि प्रेशर इथे नक्की झालाय दोन्ही बॅटरवरती, कारण इथून आता रनांची
गती तुम्हाला वाढवावी लागणार आहे. कारण समोरची टीम खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ती ही स्ट्रॉंग टीम आहे. त्याही टीमला कमी समजून चालणार नाहीये. अक्षय 11 कल्ले, रमेश वाघे, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा संघाचा कर्तव्य बजावणारा व्यक्ती आहे. 13 खेळाडूंना दिलेली संधी, आपण संघ केलेला पॅक रमेश वाघे या अतिथी मान्यवरांना. परंतु इथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज उतरलाय सचिन सवार. यावेळेला चेंडूला सन्मान दाखवलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चेंडू रोशनच्या बॅटमधनं दुसऱ्या धाब्याचा प्रयास केला जातो मैदानाच्या आतमध्ये. तर चांगली रनिंग अँड बिटवीन द विकेट. 2 धाबा मात्र इथे सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंड मैखेल पुढे सरलाय. तब्बल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू नक्कीच आहेत, कारण इथून तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सचिन प्रयत्न नक्कीच करतोय, परंतु फलंदाज ज्यावेळेस रोशनच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅव्हल केलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच आहे. महेंद्र सारखा खेळाडू कुठल्याही पद्धतीपूर्वक चुकी करत नाहीये. अशा स्थितीनं एक धाव मात्र कंप्लीट स्ट्राईक रोटेट झालेली आहे. स्ट्राईक वरती बऱ्याच उशिरानंतर आलेला हा भरत आहे, पण तो टोटल एका धाब्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 27, अर्थात 27 धाबा 4 विकेटचा मोबळा इथे गोलंदाजांना मिळालाय. पण तो इथून तुमचा प्रवास करणं इथे आता प्रेशर आलाय, कारण येणाऱ्या काहीसा बॉलवर आपल्याला धाब्यांची गती वाढवायची आहे. टार्गेट मोठा सेट करायचा आहे. तो मोठा टार्गेट कसा सेट होईल यासाठी हे दोन्ही खेळाडू प्रयत्न करत आहेत. खऱ्या अर्थानं आमचा आवाज थोडाफार बसला आहे, कारण 2 दिवस आम्ही ठाणे विभागामध्ये फडकेपाडा गावामध्ये कॉमेंट्री केली. एक दिवस आमचा कालचा सरला आणि त्यानंतर आज, परंतु आवाज बसल्यानंतरही खूप सुंदर स्थितीपूर्वक या मायक्रोफोनवरती या डीजेच्या माध्यमातून प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवला जातोय. अर्थात इज डॉट बॉल आतापर्यंत भरच विचार केला तर 4 चेंडू खेळलाय, 4ही चेंडू निर्धाव आहेत. कदाचित सिंगलनं डबलनं जरी मिळाल्या असत्या तरी धाब्यांची गती तुमची वाढली असती, परंतु स्थितीपूर्वक 27 धाब्यांवरती संघ थांबलाय. भरत कातकरी शिरडोण गावाचा हा खेळाडू आहे. यावेळेस भरतच्या बॅटमधनं फटका फासला, क्षेत्ररक्षक आहे, पण तो अंतिम क्षण इथे महेंद्र क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय भरत कातकरी या खेळाडूचा खेळ. रोशन वाघमारे. आता दोन्ही खेळाडूंची नावं मात्र समांतर आहेत. दोन्ही खेळाडूंची नावं समांतर आहेत, परंतु त्यांची आडनावं वेगळी आहेत. एका बाजूला रोशन भस्मा आणि दुसऱ्या बाजूला रोशन वाघमारे. हे 2 प्लेयर्स आता संघांची धाब्यांची गती वाढवावी लागेल. इथे प्रत्येक बॉलवरती प्रत्युत्तर द्यावा लागणार आहे गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु अवघड स्थितीपूर्वक बॉल थोडासा क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यान टप्पा होतोय, परंतु तोच पुढ्यांचा टप्पा मात्र क्षेत्ररक्षकानं नक्कीच पकडलाय. आणि अशा स्थितीपूर्ण यस आदेशजी फडके यांचं नक्कीच आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि त्याचबरोबर राजसाहेब इंगळे, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं त्यांचंही आगमन झालेलं आहे. आणि समोर तुम्ही हसमुख चेहरा खऱ्या अर्थानं जो बिरसा मुंडा स्टेडियम आहे तिथे आपण हसमुख चेहरा राजसाहेब इंगळेचा पाहतोय. भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष खऱ्या अर्थानं करण जाडे आणि राजसाहेब इंगळे यांचं जरूर आगमन झालेलं आहे. साक्षात आपण पाहिलं तर गोरगरिबांची जी टीम असताना त्या अशा टीमला संधी देणार आहेत आणि याही स्पर्धेत एक संघ त्यानं पॅक जरूर केलाय. सातत्याने आदिवासी समाजामध्ये कुठल्या ना कुठल्या संघाला ते स्पॉन्सरशिप नक्की करत असतात. याही वेळेस मात्र त्यांच्या माध्यमातून एक संघ स्पॉन्सरशिप नक्की झालेला आहे. स्वतःची टीम त्यांना जरूर घेतली, परंतु इथे त्यांचा दर्जा संपूर्ण या ग्राउंडची शोभा जी बॅनर आहे ना ते त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं काम झालंय. परंतु नक्कीच क्या बात आहे. उभर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये
तिसराही संपला, चौथाही संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकीचा विचार केला तर 29 धावा इथे स्कोर बोर्ड वरती नक्कीच आपण पाहतोय. गोलंदाज संतोष पवार, मी तर म्हणेन कोरलवाडी गावाचा हा खेळाडू आहे. नैसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं एक रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये कोरलवाडी गाव, त्या गावामधला खेळाडू सध्या आपल्या तालुक्यासाठी खेळण्यासाठी उतरलाय. परंतु संघाची दिलेली जबाबदारी, रोशन यावेळेस स्ट्राईक एंडला उभा नक्कीच आहे. यावेळेस लो फुलटॉस बॉल बॅट आणि चेंडूच्या पट्ट्यात येत नाहीये. अशा स्थितीपूर्वक इज नॉट बॉन. धावपळकेचा विचार केला तर धावपट्टीवरती स्कोर बोर्ड वरती धाबा आहेच त्या तीर थांबल्यात. 29 धाबा, परंतु बरेच गडी बाद झालेत, 5 विकेट बाद झालेले आहेत. संतोष पवार सध्या पुन्हा पुढचा बॉल टाकण्यासाठी तयारीला लागलाय. यावेळी रोशनच्या बॅटमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. इथे काय घडलंय? पकडा झेड जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथे धावचित गडी बाद होईल का? यस, डेफिनेटली. पंतांचा बोट आकाशामध्ये आलाय आणि गडी क्रमांक 6 बाद झालाय. रोशन बसमा बॅक टू द पॅव्हलियन. पहा, पुढचा बॅट्समन तुमचा आधीच तयारीत ठेवायचा आहे. दरम्यान आपण पाहतो प्रेशर आलाय. गडी क्रमांक 6 बाद झालाय, परंतु आता 7व्या क्रमांकाचा खेळाडू आणि 8व्या क्रमांकाचा खेळाडू या 2 खेळाडूंवरती आलेलं शेवटच्या काही बॉलवरती दबाव. टोटल धाब्यांचा डिपेंड माय खेळ 30 रन्स कंप्लीट, 30 धाबा स्कोरबोर्ड वरती इथे नक्कीच आपण पाहतोय. या ओव्हर मधील अजूनही काहीसा बॉल मात्र शिल्लक असतील. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल केलं, आला सन्मान दाखवलाय. यस, डेफिनेटली 2 रन्स मात्र कंप्लीट होत असताना आपण नक्कीच पाहतोय. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. या ओव्हर मधील आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 2 धाबा आल्यात, 32 धाबा, 22 रन्स, बट 6 विकेट इज लॉस. फटका आसमानी आहे, फटका फसला, पण तू क्षेत्ररक्षकाने कुठल्याही पद्धतीपूर्वक चुकी केलेली नाहीये आणि गडी क्रमांक आणखीन बाद झालाय, ज्याचं नाव आहे प्रकाश भगत. बॅक टू द पॅव्हलियन. आणखीन एक खेळ गडी, परंतु शेवटची ओव्हर आहे. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. 30 रन्स 32 रन मात्र कंप्लीट. कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना, कारण मॅच मध्ये तुम्हाला ही मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इथून तुमचा जिंकला तर पुढे प्रवास, परंतु हारला तर त्यासाठी थोडस तुम्हाला नाराज मन करावा लागेल. परंतु या ओव्हर मधील अजूनही काहीसा बॉल शिल्लक असतील. पुन्हा एकदा डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, गणेश वाघमारे. शेवटील 2 चेंडूंचा यास 5वा बॉल स्लोवर गतीपूर्वक फेकलाय, पण तो बॅट आणि चेंडू मध्ये कॉम्बिनेशन काय जुळत नाहीये. दरम्यान ओव्हर क्रमांक शेवटील आणि शेवटच्या ओव्हर मधील शेवटचा बॉल, एखादा फटका लागून तुमचा स्कोर पुढे न्यावा लागेल. परंतु 32 धाब्यांवरती संघ आतापर्यंतचा प्रवास थांबवतोय. फुलटॉस बॉल ट्रॅव्हल केला, फिल्डर आहे, पण इथे काय घडेल, इथे काय बिघडेल, परंतु अंतिम क्षण चेंडू मात्र मातृभूमीला दान आणि तोपर्यंतचा प्रवास. चांगले रनिंग अँड बिटवीन द विकेट. अर्थात आपण पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 30 बॉल्स चा खेळ संपलाय, 30 चेंडूंचा खेळ संपलाय, 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर मध्ये स्वराली 11 पवनजे अर्थात धावपळकावरती 34 धाबा तुमच्या आलेल्या आहेत. परंतु या स्पर्धेतील एक नियम, सामना कंपल्सरी तुम्हाला चेस करावा लागेल. सुपर ओव्हर आहे का? यस, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. परंतु इथे स्वराली 11 पवनजे टीम संघाला तुमची आता गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीची दाखवावी लागेल. अर्थात पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय,
पण तो उत्तरार्धाकडे आपण नक्कीच दिनेश सर पाटील यांच्याकडे आम्ही मायक्रोफोन ऑन ऑन करण्याची विनंती करतोय. हॅलो. हॅलो. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण इथे मात्र हिरामण कातकर यांचा हा अतिशय गोड आवाज या पूर्वार्धामध्ये ऐकला. आदिवासी पंढर प्रीमियर लीगचं आजचं हे पहिलं दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. थोडा उशिरा सामने जरूर सुरू झाले, परंतु शिस्तप्रिय खेळ आणि डिसिप्लिन याच्या आधारावरती मात्र अतिशय उत्तमरित्या हे सामन्यात सुरळीत सुरू आहेत. आजचा दिवसाचा विचार केला तर संपूर्ण दिवस मात्र दर्शन इलेव्हन कले संघानं गाजवला. अतिशय उत्तमरित्या खेळ निभावत मागच्या सामन्यामध्ये मात्र नाईकनं बहारदार खेळ केला आणि तिथे मात्र 9 बॉलमध्ये 33 धावा ठोकत दर्शन कले संघाला सुस्थितीमध्ये आणला आणि गोलंदाजाने तो सामना मात्र वाचवला. त्याच्यामुळे दर्शन इलेव्हन कले संघ सुपर 10 मध्ये दाखल झाली. त्यांचे विशेष अभिनंदन आणि विशेष कौतुकी. परंतु त्यानंतर मात्र दगडूशेठ इलेव्हन गोलवाडी संघाने एक सामना जिंकलाय. त्याच्यामुळे त्यांना एक संधी राहिली आहे अजून एक. यानंतर तेही खेळतील, परंतु इथे आजच्या दिवसामध्ये पहिला सामना हे दोन्ही संघ गमावले. स्वराली इलेव्हन पोंजे आणि अक्षय इलेव्हन कले, आणि त्याच दोघांमधला म्हणजे लुजर वर्सेस लुजर. पाया ही क्या था जो खोने का डर है. तुम्ही काही कमावलंच नाही, त्यामुळे गमावण्याची भीती नसावी. इथे तुम्हाला आता फक्त लढायचं आहे, डू ऑर डाय. जिंका आणि पुढे खेळा, अथवा पराभूत व्हा आणि सरळ घरी निघा. अशीच अवस्था काहीशी येऊन ठेपली आहे या दोन संघांवर. त्याच्यामुळे स्वराली इलेव्हन पोंजे आणि अक्षय इलेव्हन कले या दोन संघादरम्यानची ही मस्ट विन मॅच. इथून जिंकणारा संघ खेळेल दगडूशेठ इलेव्हन घोलवाडी संघाच्या विरोधात आणि तिथून जिंकणारा संघ सुपर 10 ला क्वालिफाय होईल. पूर्वार्धामध्ये मात्र बहारदार गोलंदाजी अक्षय इलेव्हन कले संघाच्या गोलंदाजांनी केली आणि अक्षरशः रोखून धरलं स्वराली इलेव्हन पोंजे संघाच्या या ताकदवान फलंदाजीला. मी तर म्हणेन की संतोष कातकरीला ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची होती. पहिल्या सामन्यामध्ये अपयशी ठरल्यानंतर या सामन्यामध्ये त्यानं बहारदार खेळ दाखवणं गरजेचं होतं. ते दाखवलं नाही आणि त्याच्यामुळेच धावपलकार धावा फक्त आणि फक्त लागल्या, त्या म्हणजेच 34 धावा. त्याच्यामुळे 30 बॉल आणि 35 धावांचा टार्गेट सेट झाला. डावखुरा गोलंदाज, या गोलंदाजाला मात्र सुरेखरित्या बॉल टोलवलाय. लॉंग ऑफच्या दिशेला सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. फार मोठं आव्हान नाहीये, त्याच्यामुळे अक्षय इलेव्हन कले संघ सावध पवित्रा जरूर घेईल. फलंदाज पाहतो आपण आदिनाथ जाधव. आता मात्र स्ट्राईकवर आदिनाथनं एक रन कंप्लीट केली आणि त्यानंतर मात्र आता महेंद्र वाघे स्ट्राईकवर येईल. रोशन बसमा
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पॉइंटच्या दिशेने सुंदर ट्रॅव्हल केलाय बॉल. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा वाईड राहिला. पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता उभा, तो मात्र कव्हर पॉइंटला उभा केला. त्याच्यामुळे फलंदाजानं मात्र चांगल्या रीतीने बॉलला टोलवला आणि महेंद्र वाघेच्या बॅटमधून आला हा चौकार. महेंद्र वाघे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आदिनाथ जाधव, तर गोलंदाज मात्र रोशन भस्मा. धावांचं आव्हान फार कमी आहे आणि त्या दिशेनं मात्र मी म्हणेन की स्वराली पोंजे संघाने गोलंदाजी ताकदीचे करावे लागेल. क्षेत्ररक्षण कमालीचं लागेल. डाव खुरे हाताला मात्र उत्तर नव्हतं. महेंद्र वाघेकडून त्याची बॅटची कडा घेत मात्र बॉल विसावला संतोष कातकरीच्या हातामध्ये. क्रमांक 1 फलंदाज बाद. पाटल्यांचा हा आवाज आपण संगीताच्या माध्यमातून ऐकला. पूर्वी कव्वाली व्हायच्या, त्याच्यामुळे दोन अर्थामध्ये एखादं वाक्य जायचं आणि तशाच प्रकारचा हास्य सम्राट दशरथदादा पाटील यांचाही आवाज ऐकला. सामना कमालीचा होईल का, रंगतदार होईल का, आव्हान कमी आहे पण ते आव्हान ताकदीचं बनवलं जाईल का. नवीन फलंदाज आपण पाहतोय भानुदास पवारला. लेफ्ट आर्म गोलंदाजी रोशन बसमा. लेफ्ट आर्मला मात्र भिरकावला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगची सीमारेषा सहज पार केले. 2 बाउन्स मध्ये बॉल जातोय सीमारेषा बाहेर. येतो या षटकातील दुसरा चौकार. धन्यवाद. षटकामध्ये 1 विकेट महेंद्र वाघेची जरूर कमावली रोशन भस्मानं, परंतु 2 चौकार कारण वाचवण्यासारख्या आपल्यात फार मोठ्या धावा नाहीयेत. सरळ बॅटनं धावा येत होत्या. इथे मात्र कमालीची स्विचचा प्रयत्न दाखवला, असफल ठरला आणि त्याच्यामुळे हा मात्र आला डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा लागला 1 बाद 9. एक बॉल अजून शिल्लक आहे. सॉरी, स्विचचा प्रयत्न. पंच बॉल कंप्लीट. कंप्लीट ओव्हर पंच. येस येस, कारण थोडासा मी बॉल काउंट केले थोडेसे, त्याच्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला आणि इथे आपण पाहतोय गोंधळामध्ये थोडीशी तरतूद पहिल्या षटकाची सांगता झाली आणि 1 बाद 9 धावा. संतोष कातकरी द स्टार ऑफ गुंडेवाल, आणि तो संतोष कातकरी गोलंदाजीच्या मार्कवर आहे, परंतु जर विचार केला संतोष कातकरी आपल्या गुणवत्तेला आज न्याय देऊ शकला नाहीये. उंच राहिलाय बॉल. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. हवेत घरंगळत राहिला, हवेत लोंबकळत राहिला बॉल. बराच वेळ वाट पाहत राहिले. 3 तिघाडा काम बिघाडा. एकमेकाकडे निरखून तिघांनी पाहिलं नाही. तू घेणार का मी घेणार, एकमेकाकडे एकटक नजरेने पाहत राहिलं आणि बॉलनं आपलं काम केलं. सुखरूपरित्या जमिनीवर लँड झाला. अशा प्रकारचे सुटलेले झेल मी म्हणेन की स्वराली 11 पोंजे संघाला घरचा रस्ता दाखवतील, कारण अगोदरच धावा कमी आहेत आणि त्या धावा रोखण्यासाठी तुम्हाला विकेट्सवर आणि डॉट बॉलवर जावं लागेल. इथे डॉट बॉल ही नाही आणि विकेटची नाही, सिंगल रन्स ही मिळाली. चांगला बॉल संतोष कातकरीचा. कमी धावांचे सामने तुम्हाला बनवावे लागतात, ते बनत नसतात. त्याच्यामुळे गोलंदाजीच्या माध्यमातून, फिल्डिंगच्या माध्यमातून ते सामने सजवावे लागतात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
व्हाईट बॉल. विजय बालाजी सरांचा हा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची रन्स मिळते. बोर्डवर धावा लागतायत ते 1 बाद 11. आतापर्यंत एक फलंदाज महेंद्र वाघे बाद झालाय, ज्याने 4 धावा केल्या. आदिनाथ जाधव, भानुदास पवार क्रीजवर उभे आहेत. भानुदासनं मात्र 3 बॉल डॉट खेळला. लोअर फुल टॉस चेंडू दिशा दिली, डीप कव्हर रिकामी जागा आहे, कुणी नाहीये तिकडे आणि त्याच्यामुळे त्या पॉवर प्लेचं दुसरं षटक जारी आहे. शतरक्षक मात्र दूर राहिला. फलंदाजाने आपली कलाकारी दाखवली आणि इथे मात्र ठोकला खणखणीत चौकार. अतिशय उत्तमरित्या फटकेबाई सुरू आहे. ताकद नाही आजमावली तर नजाकत दाखवली, टाइम साधला आणि इथे मात्र भानुदास पवारच्या बॅटमधून हा आला चौकार. 15 धावा धापाकृती लागतायत. आणखीन एक चांगला फटका, कमालीची कमिटमेंट. शतरक्षक आता मात्र थोडासा वाईट केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा केला आणि लगेचच लॉंग ऑफच्या डोक्यावरून 1 बाउन्स. भानुदास पवार ठोकतोय आपल्या विजयाच्या समीप नेणारा चौकार. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता जरूर, परंतु भानुदासला मात्र कनेक्ट नाही करता आला. हा मात्र झाला डॉट बॉल. दुसरा षटक मात्र आम्ही ते पाहतोय तो मात्र संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धापडकर धावा लागल्या त्या तब्बल 21 धावा. चांगली धावसंख्येला आकार दिलाय. अजूनही 14 धावा, 18 बॉल आणि 14 धावा. 18 बॉल आणि 14 धावा वाचवताना आम्ही किंजल ट्रॉफी मध्ये शेखर सर पाहिलं. कुलशेम पाटील एक उत्तम सामना झाला. तिथे मात्र बेलपाडा संघानं 18 बॉल मध्ये 14 धावा वाचवल्या. तर असाच वाचवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण सुटलेले झेल, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळेच अगोदर पूर्वार्धामध्ये धावा नाही जमल्या. पण तो क्रिकेटमध्ये खेळताना तुम्हाला पहिल्यांदा ही गोष्ट कळणं गरजेचं आहे की जर आम्ही कमी धावा जमवल्यात तर आम्ही कमी धावा रोखूही शकतो, हे तुम्हाला पहिल्यांदा अवगत असायला हवं. वाईट बॉल. एक्स्ट्राची रन मात्र येते. धावांचा अंतर आता फार कमी व्हायला लागलाय. विजयाच्या अगदी समीप जाऊन ठेपतोय अक्षय इलेव्हन कले संघ. हवेत राहिलेल्या बॉलला आता लिलिया झेलला आणि हा सामना लांबणीवर नेण्यासाठी चांगले प्रयत्न केले. फलंदाज झाला बाद. आदिनाथ जाधव परतलाय. संतोष पवार मागच्या सामन्यात ज्याची चांगली कामगिरी राहिली, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. हा प्रयत्न असफल झाला. संतोष पवारनं मागच्या सामन्यामध्ये 12 बॉलमध्ये 30 धावा जोडल्या होत्या आणि त्याच्यामुळेच एक चांगलं भरीव कामगिरी जरूर झाली, परंतु गोलंदाज निष्प्रभ ठरल्या कारणानं ती त्याची खेळी मात्र वायाच गेली. कमालीची फटकेबाजी जारी आहे.
क्रिकेटचा क्लास संतोषकडे काय लाजबाब आहे हा दाखवला जातो आणि पुन्हा एकदा पहिल्याच इनिंगचा पूर्वार्ध सुरू होता अशीच इनिंग मात्र सुरू केली आहे. षटकार सिंगल रन्स कंप्लीट केली जाते आणि आता मग धावा उरतील त्या 6. 2 षटकाचा खेळ बाकी राहील. 3 षटकांचा खेळ संपला. धावांकर धावा लागल्या त्या म्हणजेच 29 जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल आणि 6 धावा. 12 बॉल आणि 6 धावा. चला घोलवाडी दगडूशेठ 11 घोलवाडी संघात आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. दगडूशेठ 11 घोलवाडी संघाचा संघनायक आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. या विजयानंतर जो इथला संघ विजय होईल त्या संघासोबत तुम्हाला लढायचं आहे आणि अजून एक संधी जी निर्माण झाली आहे दोन्ही संघांना. चला सामना सुरू करा. 12 बॉल 6 धावा. रणनीती लवकर आखायची होती ती खूप उशिरा आखली जाते असं वाटायला लागलंय. जी लवकर आखायची होती टाइम अलर्ट केला जाते पंचांकडून याची नोंद घ्या. 12 बॉल 6 धावा. रोशन भस्मा सारखा ताकदवान खेळाडू या संघामध्ये होता. संतोष कातकरी होता. सागर कातकरी समाधान ठाकरे ही सगळी मंडळी असताना सुद्धा आपल्या गुणवत्तेला आज या आदिवासी पंढरी प्रीमियर लीग मध्ये न्याय देऊ शकला नाही. त्याला उशीर झाला. टाइम अलर्ट केला जातोय पंचांकडून. नेमकं काय हा विचार विनिमय केला जातोय. 12 बॉल 6 धावा. सागर कातकरी गोलंदाजीच्या मार्कवर दिशा दिली जाते. आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. उचलेल फेकेल तत्पुरी फक्त सिंगल रन्स. 11 बॉल आणि 5 धावांची गरज. 11 बॉल 5 धावा. भानुदास ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला सचिन सवर. रन घेण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला होता जरूर पण इथे मात्र चांगला बॉल. हा षटक चांगला पडेल का? 3-4 एक धावा अंतिम षटकामध्ये राहतील का? हा प्रयत्न करावा लागेल सरळ 11 पोंजे संघाला. हा प्रयत्न राहिलाय जरूर. झेल पकडलाय. हा सामना बनू शकतो अशी शक्यता हळू निर्माण व्हायला लागली आहे. फलंदाज कॅच आउट. नवीन फलंदाज यश माडे. मागच्या सामन्यात एक चांगला षटकार दाखवला त्या यश माडेनं. 9 बॉल 5 धावा. हुशार कमालीची क्रिकेट. मी म्हणेन की सुंदर क्रिकेट. त्याला माहित आहे त्याने ओळखलं की हा सामना दूर नाही आपल्यापासून. मग कशाला षटकार खेळायचा? कारण आजकाल ग्रामीण क्रिकेटमध्ये षटकाराचीच किंमत राहिली आहे आणि तो षटकारानं कित्येक वेळा घात होताना पाहिला आणि यश माडेनं ओळखलं की नाही ही चूक नाही करायची आहे. मोठा फटका तर मी कधीही खेळेन
परंतु सिंगल घेण्याचं धारिष्ट आहे माझ्यामध्ये. सिंगल दाखवली, 1 रन्स कंप्लीट केली. हा आणखीन एक चांगला फटका, कदाचित विजयावर स्कोर लेवल होईल का? सामना मात्र जिंकला. या चौकारानं विजयावर शिक्कामोर्तब केला आणि इथे आणखीन एक संधी अक्षय 11 कले संघाला निर्माण झाली. अभिनंदन अक्षय 11 कले संघ, परंतु स्वराली 11 पुणे संघ या स्पर्धेतून मात्र बाय बाय टाटा करेल. नंदनवन राहिलं, अफलातून गोलंदाजी राहिली. प्रत्येकानं आपापल्या परीने एक चांगली आणि दर्जेदार गोलंदाजी दाखवली आणि त्या गोलंदाजीच्या आधारावरती सामन्याला कलाटणी दिली. आपल्या परीने बहारदार खेळ केला. एका षटकामध्ये धावा दिल्या, 6 आणि 2 विकेट घेतले. अविनाश जाधव ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अविनाश जाधव या सामन्याचा सामनावीर. 1 षटक 2 विकेट्स, बहुमूल्य 2 विकेट्स, आणि त्याच्यामुळेच इथे मात्र तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. इथे टॉस केला जाईल लगेचच. अविनाश जाधव मॅन ऑफ द मॅच, 2 विकेट्स 6 धावा. तर मॅन ऑफ द मॅच द्या पहिली.